सो गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आणि आज आपण वन शॉट सुपर 30 क्वेश्चन ऑफ मेकॅनिकल प्रॉपर्टीचा सेशन आज आपण बघणार आहोत. सो आज आपण 30 क्वेश्चन स्टार्ट करणार आहोत ऑफ द टॉपिक मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. आता हे जे क्वेश्चन्स आहेत 30 ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन. सो हे तुम्ही 30 क्वेश्चन पहिल्यांदा स्वतःहून सॉल्व्ह करा आणि देन हा व्हिडिओ बघायला या. ओके, सो लेट स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन काय आहे? रेडियस ऑफ सोप बबल इज आर. एक सोप बबल आहे, त्याचे रेडियस आहे आर. एक सोप बबल आहे, त्याचे रेडियस आहे आर. सरफेस टेन्शन ऑफ सोप बबल इज टी. सोप बबलचं सरफेस टेन्शन आहे टी. देन हाऊ मच एनर्जी इज निडेड टू डबल इट्स रेडियस. जेव्हा त्याचे रेडियस डबल केली जाईल, म्हणजे जेव्हा त्याचे रेडियस 2r असेल, सरफेस टेन्शन तेवढंच असेल, तर तेव्हा त्याला किती एनर्जी वाढवावी लागेल असं त्याने विचारले. राईट. सो जेव्हा रेडियस आर असेल तेव्हा त्याची एनर्जी किती असेल? dw इज tda फॉर्म्युला आहे. राईट. सरफेस टेन्शन टी. सो बबलचा एरिया काय येणार? बबलचा एरिया असतो 4πr². पण हा बबल असल्यामुळं ह्याला दोन सरफेसेस आहेत. राईट. सो दोन सरफेसेस असल्यामुळं ह्याला इंटू 2 करायला लागणार. राईट. हे तर तुम्ही शिकलायच इफेक्टिव्ह एरिया कसा काढायचा. राईट. सो नेक्स्ट काय आहे? मग हा टोटल एरिया किती येणार? 4 टू चा 8t πr². राईट. पुढं हा एरिया कधी आला? जेव्हा रेडियस आर होती. आता रेडियस 2r आहे, तेव्हा वर्क डन किती येईल? tda. फॉर्म्युला सेम. सरफेस टेन्शन इज टी. एरिया काय येणार? एरिया काय असतो बबलचा? 4πr². राईट. सो टी इंटू 4π. रेडियस किती आहे? 2r चा स्क्वेअर. आणि हा पण बबल आहे ना. सो बबल असल्यामुळे ह्याला एरियाला 2 ने मल्टिप्लाय करायला लागेल. सो हे काय येईल? टी इंटू 8π इंटू 4r². राईट. 8 इंटू 4 म्हणजे 32t πr². हा आला एरिया. हे झालं वर्क डन केव्हा? जेव्हा रेडियस 2r असेल. राईट. सो त्याने काय विचारले? देन हाऊ मच एनर्जी इज नीडेड. किती एनर्जी नीड करावी लागली? जेव्हा रेडियस आर होती तेव्हा 8t πr². जेव्हा रेडियस 2r होती तेव्हा 32. सो किती एनर्जी नीड करायला लागली? 24πr². दोन्हीचा डिफरन्स. किती एनर्जी जास्त करावी लागेल? 32 मायनस 8 दॅट इज 24t πr². सिंपल. ऑप्शन इज ऑप्शन नंबर ए. Now next question. 8 mercury drops coalesce to form 1 mercury drop. छोटे छोटे 8 mercury drops. 1 2 3 4 5 6 7 8 ते एकत्र झाले टू फॉर्म 1 mercury drop. एक मोठा mercury drop त्याने तयार केला 8 जणांनी एकत्र. द एनर्जी चेंजेस बाय फॅक्टर. एनर्जी कितीने चेंज झाली? सो आता हे कसं काढणार? रेशो घ्यायचा. dw ऑफ ड्रॉपलेट, एनर्जी ऑफ ड्रॉपलेट अपॉन वर्क डन ऑफ ड्रॉपलेट अपॉन वर्क डन ऑफ ड्रॉपलेट अपॉन ड्रॉप. रेशो घ्यायचा म्हणजे आपल्याला कितीचा फॅक्टरनं वाढले ते कळेल, वाढले किंवा कमी झाले ते कळेल. राईट. सो dw इज t इंटू da आणि dw इज t इंटू da फॉर्म्युला आहे. सो ह्याचा फॉर्म्युला काय असतो? टी इंटू ड्रॉपलेटसाठी ड्रॉपलेटची रेडियस असते स्मॉल आर, ड्रॉपची रेडियस असते कॅपिटल आर. सो जेव्हा ड्रॉपलेटची रेडियस दिली असते तेव्हा फॉर्म्युला काय असतो? 4πr² n. राईट. आणि जेव्हा ड्रॉपची रेडियस दिली असते दॅट इज कॅपिटल आर, तेव्हा काय येणार फॉर्म्युला? टी इंटू सरफेस टेन्शन सेम 4π∭R². या एन ने इथं मल्टिप्लाय का केलं? कारण आठ ड्रॉपलेट आहे. असे किती पण ड्रॉपलेटनं आपण मल्टिप्लाय करू शकतो. सो एन न मल्टिप्लाय करायचं. एन म्हणजे काय आहे? किती काउंट आहे ड्रॉपलेटचा. राईट. सो टी ला टी गेला, 4π ला 4π गेला. राहिलं काय? r² इंटू एन. आता काय करणार? आता आपल्याला माहिती आहे आर आणि आर मध्ये रिलेशन काय आहे? आर मध्ये काय रिलेशन आहे? r इज इक्वल टू n raised to 1/3 इंटू स्मॉल आर.
हा आर म्हणजे काय आहे, मोठ्या ड्रॉपचा रेडियस, आणि हा आर म्हणजे छोट्या छोट्या ड्रॉपलेटचा रेडियस. राईट. नेक्स्ट काय येणार, आर आर इज इक्वल टू एन रेस टू 1/3 इंटू आर. सो आता आपण काय करूया, या आर बाय आर, या आरला खाली घेऊन गेलो, इज एन रेस टू 1/3. दोन्हीकडे स्क्वेअर करूया, काय येणार, आर स्क्वेअर बाय आर स्क्वेअर इज एन रेस टू 2/3 स्क्वेअर केला. राईट. हे आपल्याला काय मिळालं, आर स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. पण आपल्याला काय पाहिजे, छोटा आर स्क्वेअर बाय मोठा आर स्क्वेअर. सो हे काय येणार, 1/n^2/3. मोठा आर स्क्वेअर बाय छोटा आर स्क्वेअर काय होतं, n^2/3. सो छोटा आर स्क्वेअर बाय मोठा आर स्क्वेअर काय येणार, 1/n^2/3. राईट. आणि वर काय आहे, n. सो हे काय येणार, n^1 - 2/3 इंडायसेसचा रूल. राईट. हे काय येणार मग, n3 क्रॉस मल्टिप्लाय करा, 3 गेला 1, 1/3. आता n काय आहे, नंबर ऑफ ड्रॉपलेट्स किती आहेत ते 8, म्हणजे 8 हे काय येणार 8 to 1/3, म्हणजे काय आलं 2. 2च्या फॅक्टरनं एनर्जी चेंज झाली. सो हे काय येणार, ऑप्शन नंबर बी. राईट. नेक्स्ट क्वेश्चन, द डायमेन्शन्स ऑफ सरफेस टेन्शन. सिंपल. काय आहेत, फॉर्म्युला काय सरफेस टेन्शनचा, फोर्स इज सरफेस टेन्शन इंटू इफेक्टिव्ह लेंथ. राईट. मग सरफेस टेन्शन काय येणार, फोर्स अपॉन इफेक्टिव्ह लेंथ. ह्याच्यातून आपल्याला डायमेन्शन मिळेल. फोर्सचं डायमेन्शन काय असतं, m1l1 t-2, आणि लेंथचं डायमेन्शन काय असणार, l1. सो l1 ला l1 गेला, राहणार काय m1l0 t-2. राईट. सो हा होता सरफेस टेन्शनच्या डायमेन्शनचा क्वेश्चन. दॅट इज ऑप्शन नंबर ए. इथं मी तुम्हाला आन्सर्स दिले आहेत, ते तुम्ही चेक करू शकता नंतर डिस्क्रिप्शन मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, find the radius of biggest aluminum coin of thickness T, density rho, which will be still be able to float on water of surface tension S. हा वॉटर टँक आहे. राईट. हे वॉटर आहे, आणि ह्या टँक मध्ये एक ॲल्युमिनियम कॉइन आहे. बिगेस्ट ॲल्युमिनियम कॉइन, त्याचा थिकनेस किती आहे, थिकनेस टी आहे, डेन्सिटी रो आहे, आणि सरफेस टेन्शन एस आहे. राईट. आणि त्याने काय सांगितलंय, फाइंड द रेडियस, रेडियस फाइंड करायला सांगितले, विच विल स्टील बी एबल टू फ्लोट ऑन वॉटर. तो अजून, हा जो कॉइन आहे तो ह्या खाली जे वॉटर आहे त्याच्यावर तो फ्लोट करतोय, म्हणजे हे वॉटर त्याला सगळीकडून सराउंड केलेला आहे, आणि तो वरती, त्या वॉटरच्या वरती तो फ्लोट करतोय, आणि त्याच्या रेडियस आर विचारले. सो हे कसं काढणार, तर हा जो कॉइन आहे तो वॉटर वरती केव्हा फ्लोट होईल, जेव्हा त्याचं वेट mg, म्हणजे जेव्हा त्याचा डाऊनवर्ड फोर्स mg हा कशाला बॅलन्स करेल, त्याच्या सरफेस टेन्शनच्या फोर्सला. सरफेस टेन्शनच्या फोर्सला जेव्हा त्याचा वेट mg बॅलन्स करेल, म्हणजे जेव्हा खालचा फोर्स हा वरच्या सरफेस टेन्शनच्या फोर्सला बॅलन्स करेल, तेव्हाच तो कॉइन तरंगेल ना वर. राईट. तो फ्लोट होतोय वॉटरवरती. सो तो फ्लोट होण्यासाठी त्याचा वेट mg हे सरफेस टेन्शनच्या फोर्सला बॅलन्स झालं पाहिजे. सो काय येणार, mg हा कशाला बॅलन्स झाला पाहिजे, सरफेस टेन्शनच्या फोर्सला. म्हणजे काय, सरफेस टेन्शनच्या फोर्सचा फॉर्म्युला काय असतो, फोर्स इज सरफेस टेन्शन इंटू इफेक्टिव्ह लेंथ. राईट. सो हे काय येणार, टी इंटू एल इफेक्टिव्ह. राईट. आता आपल्याला क्वेश्चन मध्ये काय काय दिसतंय, क्वेश्चन मध्ये एस दिसते, म्हणजे सरफेस टेन्शन. सो इथे आपल्याला एस लिहायला पाहिजे, टीच्या ऐवजी एस लिहायला पाहिजे इथे, एस, mg इज इक्वल टू एस इंटू इफेक्टिव्ह लेंथ. पण ऑप्शन जर तुम्ही बघितले तर इथं कुठंच एम दिसत नाही, मास गायब केलाय त्यांनी. सो मास कसा गायब केला, तिथे डेन्सिटी आणून. सो डेन्सिटी काय असतो, डेन्सिटी म्हणजे रो इज मास अपॉन व्हॉल्यूम. राईट. डेन्सिटी इज मास अपॉन व्हॉल्यूम. सो मास काय येणार, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. राईट. पण व्हॉल्यूम सुद्धा इथं कुठं दिसत नाही. सो व्हॉल्यूमला काय रिप्लेस करायला लागेल, रो इंटू व्हॉल्यूम, म्हणजे काय, एरिया इंटू थिकनेस.
दॅट इज टी, त्याने त्याला टी म्हणले थिकनेसला. सो मास काय येणार रो, एरिया काय असतो या अल्युमिनियम कॉइनचा, कॉइन कसा असतो गोल, एरिया काय असणार त्याचा पाय आर स्क्वेअर इंटू टी. सो मास काय आलं रो पाय आर स्क्वेअर टी. मास इज रो पाय आर स्क्वेअर इंटू टी इंटू जी इज इक्वल टू सरफेस टेन्शन एस इंटू इफेक्टिव्ह लेंथ. लेंथ काय असते, लेंथ इज 2 पाय आर, लेंथ इज सर्कम्फरन्स, सर्कम्फरन्स आहे तेवढीच त्याची लेंथ आहे अल्युमिनियम कॉइनची. सो लेंथ इज 2 पाय आर, लेंथ इज 2 पाय आर. सो काय काय कॅन्सल होईल, पाय ला पाय गेला, आर ला एक आर गेला. राईट. सो आपल्याला त्यांनी काय विचारले, रेडियसच विचारले, फक्त रेडियस इथं ठेवूया आणि बाकी सगळं त्या बाजूला. सो रेडियस काय येणार 2s अपॉन 2s अपॉन रो जी टी, 2s upon rho gt, that is option number A. Now let's move to the next question. What is force required to drag a circular flat plate, circular flat plate आहे, तिची रेडियस किती आहे, रेडियस इज 5 सेंटीमीटर. ऑन सरफेस ऑफ वॉटर फोर्स रिक्वायर्ड, फोर्स किती विचारले. सो फोर्स इज सरफेस टेन्शन इंटू इफेक्टिव्ह लेंथ, एल इफेक्टिव्ह. सरफेस टेन्शन किती आहे 75 इंटू 10⁻³ ह्याला आपण कन्वर्ट केलं 0.075, दॅट इज 75 इंटू 10⁻³ इंटू इफेक्टिव्ह लेंथ काय येणार 2 पाय आर. सर्क्युलर प्लेट आहे, लेंथ काय असती, लेंथ इज सर्कम्फरन्स दॅट इज 2 पाय आर. रेडियस किती आहे 5 इंटू 10⁻². मीटर मध्ये कन्वर्ट केलं, रेडियस इज 5 सेंटीमीटर, मीटर मध्ये कन्वर्ट केलं SI युनिट मध्ये. राईट. सो आता सिंपल मल्टिप्लिकेशन करा, 5 टू जा 10. सो 75 इंटू 10⁻³ इंटू 10⁻² हा 10⁻² इंटू 5 टू जा 10 इंटू पाय. सो याचा आन्सर काय येईल 75 पाय इंटू 10⁻³ इंटू 10⁻², 10⁻5, 10⁻5 इंटू 10, 10⁻4. सो हे काय आलं 75 पाय इंटू 10⁻4. त्याने काय केलं, ह्याला 10 ने मल्टिप्लाय केलं आणि ह्याला 10 ने मल्टिप्लाय केलं, त्यामुळं इकडे 10 ने डिवाइड केलं, दॅट इज 750 पाय इंटू 10⁻5. सिंपल, ऑप्शन नंबर बी. नाउ लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. अ स्पेरिकल ड्रॉप, एक स्पेरिकल ड्रॉप आहे, स्पेरिकल ड्रॉप आहे, आतून भरलेला आहे, त्याची रेडियस किती आहे 1 सेंटीमीटर. इज ब्रोकन इनटू 1000 ड्रॉपलेट, छोट्या छोट्या 1000 ड्रॉपलेट मध्ये ब्रेक केले. n म्हणजे 1000, n म्हणजे काय नंबर ऑफ, किती आपण यांना डिवाइड केले, n इज 1000. पुढे काय दिलंय, इफ द सरफेस टेन्शन ऑफ ऑइल इज 75 डाइन पर सेंटीमीटर. सरफेस टेन्शन टी दिला 50 डाइन पर सेंटीमीटर. हे सीजीएस मध्ये असू देत, कारण का त्याने आन्सर पण सीजीएस मध्ये दिले, सो आपण कन्वर्जन काय करणार नाही, ऍज इट इज घेणार. पुढे काय वर्क डन विचार, DW कसं काढणार, जेव्हा ड्रॉपची मोठ्या ड्रॉपची रेडियस दिली असते, म्हणजे कॅपिटल आर जेव्हा दिलेला असतो, इथं मी चुकून स्मॉल आर लिहिलो होतो, कॅपिटल आर आहे, मोठ्या ड्रॉपची रेडियस दिली आहे ना. स्पेरिकल ड्रॉप ऑफ ऑइल, एका ड्रॉपची रेडियस दिली आहे, किती आहे 1 सेंटीमीटर. सो जेव्हा कॅपिटल आर म्हणजे एका मोठ्या ड्रॉपची रेडियस दिली असते, तेव्हा फॉर्म्युला काय असतो वर्क डनचा, DW इज T इंटू 4 पाय आर स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये n⁻⁴ - 1. हा असतो फॉर्म्युला जेव्हा रेडियस मोठ्या ड्रॉपची दिलेली असते, दॅट इज कॅपिटल आर जेव्हा दिलेला असतो. सो काय येणार आहे DW वर्क काय येणार, सरफेस टेन्शन किती आहे 50 इंटू 4 पाय इंटू रेडियस किती आहे 1 सेंटीमीटर, 1 चा स्क्वेअर 1 ब्रॅकेट मध्ये n⁻⁴. 1000⁻⁴ म्हणजे काय, 1000चा क्यूब रूट काय येणार 10 - 1. सो हे काय येणार
5 4 जा 20 200 पाय इंटू 9 10 ने गेला 9. सो हे काय आलं 1800 पाय. That is option number B. Now let's move to the next question. The amount of work done in forming a soap film. एक सोप फिल्म आहे. फिल्म कशी असते? आतून पोकळ असते. राईट. अमाऊंट ऑफ वर्क डन इन फॉर्मिंग सोप फिल्म ऑफ 10 बाय 10 साईजची. सो एक सोप फिल्म आहे. तिला बनवण्यासाठी वर्क डन किती करायला लागेल असं त्याने विचारलं. राईट. सो फॉर्म्युला कसं सिंपल. DW इज T इंटू DA दॅट इज इफेक्टिव्ह एरिया. सरफेस टेन्शन किती आहे? 3 इंटू 10⁻⁻². फिल्मची साईज किती आहे? 10 बाय 10. सो एरिया काय येणार? एरिया इज लेंथ इंटू ब्रेडथ असतो फॉर्म्युला. लेंथ किती आहे? 10 सेंटीमीटर इंटू 10 सेंटीमीटर दॅट इज 100 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे 100 इंटू 10⁻⁻4 मीटर स्क्वेअर. मीटरमध्ये कन्वर्ट केलं म्हणजेच 10⁻⁻2 मीटर स्क्वेअर. हा काय आला? एरिया. पण ह्या एरियाला आपल्याला हा एरिया आहे पण आपल्याला फॉर्म्युलामध्ये पण कोणता एरिया आहे? इफेक्टिव्ह एरिया. इफेक्टिव्ह एरिया म्हणजे कोणता एरिया? असा एरिया ज्याला किती सरफेस मधून वॉटर टच होते. किती सरफेसेस आहेत त्याला, त्या शेपला किती सरफेसेस आहेत. आता ही जर फिल्म आपण वॉटरमध्ये टाकली तर त्याला वॉटर कुठून टच, ही सरफेस फिल्म आपण वॉटरमध्ये टाकली सो वॉटर ह्याला कुठून टच होईल? बाहेरून पण टच होणार आणि आतून पण टच होणार. कारण का ही फिल्म आहे. फिल्म ही आतून पोकळ असते. सो वॉटर आतून पण टच होईल, बाहेरून पण टच होईल. सो त्याचा इफेक्टिव्ह एरिया काय येणार? बाहेरचा पण एरिया प्लस आतला एरिया. सो मूळ एरियाला आपल्याला 2 न मल्टिप्लाय करायला लागेल. सो हा काय एरिया आहे? हा मेन एरिया आहे हा सोप फिल्मचा. पण ह्या एरियाला आपल्याला 2 न मल्टिप्लाय करायला लागेल कारण का हा इफेक्टिव्ह एरिया आहे, पोकळ आहे फिल्म. सो ह्या एरियाला आपल्याला 2 न मल्टिप्लाय करायला लागेल. 2 इंटू 10⁻². या एरियाला आपल्याला 2 न मल्टिप्लाय करावं लागेल कारण का इफेक्टिव्ह एरिया पाहिजे. फिल्म पोकळ असते सो त्याला वॉटर किंवा एअर दोन्हीकडून टच होईल. सो 2 सरफेस असल्यामुळे त्याला 2 न मल्टिप्लाय करायला लागेल. नेक्स्ट पुढे काय करणार? 3 इंटू 2 6 इंटू 10⁻⁻4. हा काय आला? वर्क डन. अमाऊंट ऑफ वर्क डन दॅट इज ऑप्शन नंबर C. सो हा कन्सेप्च्युअल होता क्वेश्चन्स. तुम्हाला कळला असेल तर तुम्ही प्लीज परत बघा. नेक्स्ट क्वेश्चन. When a small quantity of impurity which partially soluble आहे impurity is partially soluble is added to water मध्ये ऍड केली. What happens with the surface tension? सिंपल आहे. सरफेस टेन्शनचं सोल्युबिलिटी बरोबर रिलेशन काय आहे? सरफेस टेन्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सोल्युबिलिटी आणि सरफेस टेन्शन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू impure. सो पार्शियली सोल्युबल आहे, कमी सोल्युबल आहे, तर सरफेस टेन्शन काय होणार? डिक्रीज होणार. दॅट इज ऑप्शन नंबर A. नेक्स्ट क्वेश्चन. एक फिल्म आहे. फिल्म ऑफ वॉटर इज फॉर्म्ड बिटवीन 2 पॅरलल वायर्स. 2 पॅरलल वायर आहे. त्यांची लेंथ किती आहे? 10 सेंटीमीटर. इज सेपरेटेड बाय 0.5 सेंटीमीटर. दोन्ही मध्ये किती डिस्टन्स आहे? 0.5 सेंटीमीटर. दोन्ही मध्ये 0.5 सेंटीमीटरचा डिस्टन्स आहे. इफ द सेपरेशन इज इन्क्रीज्ड बाय 1 मिलीमीटर. सेपरेशन वाढवलं किती? 1 मिलीमीटरनं. आता ह्या वायर आहेत राईट, यांच्यातलं सेपरेशन वाढवलं 2 वायर मध्ये. लेंथ सेम आहे 10 सेंटीमीटर. सेपरेशन कितीनं वाढवलं? 1 मिलीमीटरनं वाढवलं. म्हणजे कितीनं वाढवलं? 1 मिलीमीटर हे 0.5 सेंटीमीटर मध्ये. सो त्यामध्ये सेंटीमीटर ऍड करावं लागेल म्हणजे आपल्याला कळेल किती डिस्टन्स आहे. पण त्याने 1 मिलीमीटर मध्ये ऍड केले. सो 1 मिलीमीटर म्हणजे किती असतं? 10⁻³ मीटर. राईट. आता मीटरला सेंटीमीटर मध्ये कसं करणार? 100 न मल्टिप्लाय करायचं. 10⁻³ इंटू 10⁻² सेंटीमीटर. सो हे काय येणार? 10⁻⁻1 सेंटीमीटर. सो 1 मिलीमीटर इज 10⁻⁻1 सेंटीमीटर म्हणजेच 0.1 सेंटीमीटर. सो 0.1 सेंटीमीटरनं डिस्टन्स वाढवलं म्हणजे आता डिस्टन्स किती केलं? 0.6 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स केलं.
0.1 न वाढवलं म्हणजे 0.6 सेंटीमीटर डिस्टन्स केलं. देन काय विचारले, while still maintaining their parallelism, how much work will have to be done? वर्क किती डन झाला असं त्याने विचारलं. राईट. सो पहिला तर हे रफ करून घेतो, बाकीचं हे रफ कर. किती वर्क डन झाला असेल असं त्यांनी विचारले. सो जेव्हा डिस्टन्स 0.5 सेंटीमीटर असेल तेव्हा वर्क डन किती होईल ते पहिल्यांदा बघूया. DW1 म्हणूया आपण त्याला. ते काय होईल, T इंटू DA. राईट. सरफेस टेन्शन इज T. एरिया काय येणार, लेंथ इंटू ब्रेड. ही लेंथ आहे आणि ही दोन्ही मधली ब्रेड आहे. राईट. सो एरिया काय येणार यांच्यातला 0.5 इंटू 10, दॅट इज 5. एरिया काय आला 5 सेंटीमीटर स्क्वेअर. हा आला एरिया 0.5 सेंटीमीटर स्क्वेअर. राईट. पण आपल्याला कशामध्ये पाहिजे, मीटर मध्ये, कारण का आन्सर SI युनिट मध्ये. सो हा काय येणार 5 इंटू 10⁻⁻4 मीटर स्क्वेअर. हा आला एरिया. राईट. जेव्हा डिस्टन्स होतं 0.5 सेंटीमीटर. पण ह्या एरियाला आपल्याला कितीने मल्टिप्लाय करायला लागेल, 2 न. कारण का ही काय आहे, ही आहे फिल्म ऑफ वॉटर. ही फिल्म आहे. ही जर वॉटर मध्ये टाकली तर ह्याला 2 सरफेसेस बनतील, आतला एक सरफेस आणि बाहेरचा एक सरफेस. सो ह्या एरियाला आपल्याला 2 न मल्टिप्लाय करायला लागेल. हे मी तुम्हाला सांगितलंच आहे 2 न का मल्टिप्लाय करायला लागतं. राईट. सो हा इफेक्टिव्ह एरिया आहे, त्यामुळे आपल्याला 2 न मल्टिप्लाय करायला लागेल. सो हे काय येणार 10 इंटू 10⁻⁴. राईट. मल्टिप्लाय केलं. सरफेस टेन्शन पण दिलंय त्यांनी. सरफेस टेन्शन ऑफ वॉटर इज 7.2 इंटू 10⁻² इंटू 10 इंटू 10⁻⁴ म्हणजे 10⁻⁻3. सो हे काय येणार 7.2 इंटू 10⁻⁵. हा काय आला DW1 पहिल्या फिगरचा एरिया, सॉरी पहिल्या फिगरचं वर्क डन. नाउ नेक्स्ट DW2 is surface tension into effective area. सरफेस टेन्शन काय आहे, सेम आहे 7.2 इंटू 10⁻² इंटू ह्याचा एरिया काय येणार, एरिया इज लेंथ इंटू ब्रेड 10 इंटू 0.6 दॅट इज 6 सेंटीमीटर स्क्वेअर. मीटर मध्ये करावं लागेल 6 इंटू 10⁻⁴ मीटर स्क्वेअर. पण ह्याला 2 न मल्टिप्लाय करायला लागेल कारण का ही फिल्म आहे. सो हा एरिया काय येणार 12 इंटू 10⁻⁴ मीटर स्क्वेअर. 12 इंटू 10⁻⁴ मीटर स्क्वेअर. सो हे काय येईल 12 न मल्टिप्लाय करूया. 12 2 जा 24, 2 12 7 जा 86.4 इंटू 10⁻⁻6 मीटर स्क्वेअर. हा काय आला एरिया आला. राईट. आता त्यांनी काय विचारले, हाऊ मच वर्क विल हॅव टू बी डन. किती वर्क डन झाले. सो पहिला तर डेसिमल सेम करून घेऊ. कसे सेम करणार आता, हे काय येणार 72, सॉरी काय चुकले का बघा जरा. बरोबर. आता ह्याला जर आपण 10 ने मल्टिप्लाय केलं तर काय येणार 72 आणि 10 ने डिवाइड करायला लागेल 72 इंटू 10⁻⁶. राईट. सो हे काय येणार, ह्याला 72 इंटू 10⁻⁶ आणि हा काय आला 86.4 इंटू 10⁻⁶. हा काय आला एरिया 1, वर्क डन 1 आणि वर्क डन 2. सो किती वर्क डन करावं लागलं, दोन्हीचा डिफरन्स घ्या. त्यांनी काय विचारले, हाऊ मच वर्क विल हॅव टू बी डन. किती वर्क आपल्याला करावं लागेल. सो हे काय डिफरन्स घ्या DW2 मायनस DW1. किती वर्क करावं लागेल आपल्याला 86.4 इंटू 10⁻⁶ मायनस 72 इंटू 10⁻⁶. सो हे काय येणार 14.4 इंटू 10⁻⁶.
राईट. म्हणजेच काय, आता ह्याला 10 ने डिवाइड केलं, आन्सर काय दिले 1.44. सो ह्याला 10 ने डिवाइड करूया, 1.44. ह्याला 10 ने डिवाइड केलं, सो इथे 10 ने मल्टिप्लाय करायला लागेल, 10⁻⁵. दॅट इज ऑप्शन नंबर ए. राईट. सो हा थोडा कॉम्प्लिकेटेड आहे क्वेश्चन, लक्ष देऊन बघा. नेक्स्ट क्वेश्चन. कॅपिलरी. इन अ कॅपिलरी ट्यूब वॉटर रायझेस बाय 1.22 मीटर. हाईट दिली 1.2 millimeter. The height of water that will rise in another capillary tube having half the radius of the first. म्हणजे पहिल्या कॅपिलरीची रेडियस आहे R1 आणि दुसऱ्या कॅपिलरीची रेडियस आहे R2. राईट. आणि R1 आणि R2 मध्ये रिलेशन काय दिले, ट्यूब हॅव्हिंग हाफ द रेडियस ऑफ द फर्स्ट. म्हणजे R2 ची R1 च्या हाफ रेडियस असं त्याने दिलंय. सो तेव्हा त्याची हाईट किती येईल असं त्याने विचारले. हाईट ऑफ द वॉटर विल राईज, कितीनं राईज होईल असं त्याने विचारलं. सो हाईट कॅपिलरी मध्ये हाईटचा फॉर्म्युला काय असतो, H इज 2t cos theta अपॉन R rho G. हा फॉर्म्युला आहे. सो H आणि R मध्ये काय रिलेशन आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. राईट. सो H2 अपॉन H1 इज R1 अपॉन R2. R1 अपॉन R2. H2 किती आहे तो जर आपल्याला काढायचा आहे, H1 काय आहे 1.2 मिलीमीटर इज इक्वल टू R1 किती आहे, रेडियस 1 आणि रेडियस 2 मध्ये रिलेशन दिले. सो R2 इज R1/2. सो R1 अपॉन R2 काय येणार, या R2 ला इकडे घेऊन गेलो, R1 अपॉन R2 काय येणार 2. R1 अपॉन R2 इज 2. सो H2 काय येणार 2.4. 12 दूनी 24. दॅट इज ऑप्शन नंबर सी. सिंपल क्वेश्चन होता, H आणि R मध्ये रिलेशन. नेक्स्ट क्वेश्चन. The surface tension of water is 72 × 10⁻³ What is work done in splitting drop of 1 millimeter radius. एक ड्रॉप आहे, त्याची रेडियस किती आहे, ड्रॉपची रेडियस कॅपिटल R 1 मिलीमीटर. तो डिवाइड केला छोट्या छोट्या 64 ड्रॉपलेट्स मध्ये, 64 ड्रॉपलेट्स मध्ये. राईट. ते आणि काय विचारले, वर्क डन किती विचारले. सिंपल, मगाचपासून आपण करत आलो, DW इज TDA फॉर्म्युला आहे. जेव्हा कॅपिटल R दिला असतो तेव्हा फॉर्म्युला काय येतो, T इंटू 4 पाय कॅपिटल R चा स्क्वेअर ब्रॅकेट n⁻⁻³ मायनस 1. सरफेस टेन्शन किती आहे, 72 इंटू 10⁻³ इंटू 4 इंटू पाय, रेडियस किती आहे 1 मिलीमीटर म्हणजे 10⁻³ मीटर. 10⁻³ मीटरचा स्क्वेअर काय येणार 10⁻⁶ n⁻⁻³ 64 64चा क्यूब रूट दॅट इज 4 मायनस 1. सो हा काय येणार 72 इंटू 4 पाय इंटू 10⁻⁹ 10⁻⁹ इंटू 4 मायनस 1 इज 3. राईट. सो हा काय येणार 72 इंटू 4 पायची व्हॅल्यू काय असते 4 इंटू 3.14. 4 पाय काय येणार 12.56. त्याला आपण 12 धरूया अप्रॉक्सिमेटली 12 इंटू 3 इंटू 10⁻⁻⁹ सॉरी 10⁻⁻⁹. सो हा काय येणार, मल्टिप्लिकेशन करा, 12 दूनी 24 2 864 इंटू 3 इंटू 10⁻⁹. मल्टिप्लिकेशन करा, 4 3 12 1 2592 इंटू 10⁻⁹. आता ह्याला आपण काय करूया, 1000 ने डिवाइड करूया. 1000 ने डिवाइड केल्यावर काय येणार, 1000 ने डिवाइड केलं काय येणार 2.592. आता 1000 ने डिवाइड केले म्हणजे मल्टिप्लाय पण करायला लागेल. सो हे काय येणार 10⁻⁹. ह्याला 1000 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 10⁻³ केलं, सो हे काय येणार 10⁻⁻⁶. म्हणजे 2.592 इंटू 10⁻⁻⁶ म्हणजेच 2.7 इंटू 10⁻⁻⁶. असं का आलं, आन्सर वाढलं का, कारण आपण 12.56 ला 12 धरलं होतं. जर आपण 13 धरलं असतं, थोडं मोठं धरलं असतं, तर एक्झॅक्ट 2.7 आलं असतं. राईट. सो सीईटी मध्ये तुम्हाला असे अप्रॉक्सिमेशन करायला लागते, कारण सीईटी मध्ये लॉक टेबल नसल्यामुळे तुम्हाला असे अप्रॉक्सिमेटली आन्सर काढायला लागेल.
सगळे आन्सर्स लांब लांब होते आणि 4, 6.4, 2, 2.7. सो आपण हे अप्रॉक्सिमेटली करू शकतो. नाऊ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. Water rises in a capillary tube when its one end is dipped vertically in it is 3 centimeter. Height 3 centimeter दिली. वॉटर राईज झालं कॅपिलरी ट्यूब मध्ये कितीनं 3 सेंटीमीटर. म्हणजे ही हाईटच दिली आहे ना. कितीनं राईज झालं म्हणजे ती हाईट दिली. इफ द सरफेस टेन्शन टी इज 75 into 10⁻³ देन फाइंड द डायमीटर ऑफ कॅपिलरी. डायमीटर काढायला सांगितले. सो कसं काढणार? कॅपिलरी ऍक्शन मध्ये एकच फॉर्म्युला आहे, एच इज 2t cos थीटा अपॉन आर रू जी. आपल्याला काय पाहिजे? डायमीटर पाहिजे. सो या रेडियसला इकडे घेऊन जाऊया. रेडियस इज 2t cos थीटा अपॉन एच रू जी. पण आपल्याला काय पाहिजे? डायमीटर पाहिजे. सो रेडियसला 2 न मल्टिप्लाय करूया. इथं 2 न मल्टिप्लाय केलं म्हणजे इथं पण 2 न मल्टिप्लाय करायला पाहिजे. म्हणजे काय येणार इथं? 4. सो इथं काय येणार? डायमीटर इज 4t cos थीटा अपॉन एच रो जी. सो 4 इंटू सरफेस टेन्शन किती आहे? 75 into 10⁻³ कॉस थिटा किती दिलाय? दिला नाही आहे, 1 घ्यायचा. जेव्हा दिलेला नसतो तेव्हा 1 घ्यायचा. हाईट किती आहे? 3 सेंटीमीटर म्हणजे 3 into 10⁻² मीटर. डेन्सिटी किती घ्यायची? 1000. डेन्सिटी इज वॉटरची डेन्सिटी किती असते? 10⁻³ दॅट इज 1000. जी ची व्हॅल्यू किती असते? 10. सो सिंपल कॅल्क्युलेशन आहे. पुढे काय करणार? डायमीटर इज 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 5 जा 15. सो 25 into 4 that is 100. 100 into 10⁻³ upon 10⁻³ into 10 that is 10⁻⁴ into 10⁻² that is 10⁻². हे कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतःहून करणार. या 10⁻² ला हे 10⁻² गेले. राहिलं काय? 10⁻³ म्हणजेच काय? 1 मिलीमीटर. 1 मिलीमीटर मध्ये किती असतो? 10⁻³ मीटर. दॅट इज ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन. द लोअर एंड ऑफ ग्लास कॅपिलरी ट्यूब is dipped in water. Water rises to height 8 सेंटीमीटर. 8 सेंटीमीटर न वॉटर राईज झाली. ही हाईट 8 सेंटीमीटर झाली. The tube is then broken at height 6 सेंटीमीटर. आता ट्यूब तोडून टाकली. ऍट किती हाईटला? 6 सेंटीमीटर. आता हाईट किती आहे त्याची? त्या ट्यूबची 6 सेंटीमीटर. 6 सेंटीमीटर वरती जिथपर्यंत 6 सेंटीमीटर होते तिथून वरचा भाग तोडून टाका. देन व्हॉट विल बी द हाईट ऑफ द कॉलम, वॉटर कॉलम अँड अँगल ऑफ द कॉन्टॅक्ट. हाईट ऑफ वॉटर कॉलम आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय येईल असते विचारले. हाईट तर तीच राहणार ना. हाईट किती येणार? 6 सेंटीमीटर, कारण वरचं कापून टाकलं. सो हाईट काय राहणार? 6 सेंटीमीटर. हाईट इज 6 सेंटीमीटर. आता काय काढायचं आहे? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. कसा काढणार? कॅपिलर मध्ये हाईटचा एकच फॉर्म्युला काय आहे? 2t cos थिटा अपॉन आर रू जी. सो हाईट आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मध्ये काय रिलेशन आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉस थिटा. म्हणजेच h2 अपॉन h1 इज cos थिटा 2 अपॉन cos थिटा 1. राईट. h2 काय आहे? हाईट, सेकंड हाईट 6 सेंटीमीटर. फर्स्ट हाईट किती आहे? 8 सेंटीमीटर. cos थिटा 2 तो तर आपल्याला विचारलाय. थिटा 2 काय येईल? cos थिटा 2. cos थिटा 1 काय आहे? दिला नाही म्हणजे 1 घ्यायचं. सो cos थिटा 2 काय आला? cos थिटा 2 इज 2 3 जा 6, 2 4 जा 8. cos थिटा 2 इज 3/4. सो थिटा 2 इज cos इनवर्स ऑफ 3/4. cos इनवर्स ऑफ 3/4. दॅट इज ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन. 1000 स्मॉल वॉटर ड्रॉपलेट्स. स्मॉल वॉटर ड्रॉपलेट्स आहेत 1000. हे काय आहेत? n नंबर ऑफ ड्रॉपलेट्स. 1000 स्मॉल वॉटर ड्रॉपलेट्स ऑफ इक्वल साइज कंबाईन टू फॉर्म अ बिग ड्रॉप. कंबाईन झाले टू फॉर्म अ बिग ड्रॉप. व्हॉट इज रेशो ऑफ फायनल सरफेस एनर्जी DW? फायनल म्हणजे काय? ड्रॉपची.
टू इनिशियल सरफेस एनर्जी. इनिशियल म्हणजे काय, छोट्या छोट्या ड्रॉपलेट्स. यांच्यातलं रेशो काय विचारले, सिंपल. डीडब्ल्यू ड्रॉपचा काय असतो, टी इंटू 4πr². टी डी असतो ना, एरिया काय येणार ड्रॉपचा 4πr². आणि जेव्हा छोटे छोटे ड्रॉपलेट्स असतात ज्यांचे रेडियस असते स्मॉल आर स्क्वेअर इंटू नंबर ऑफ ड्रॉपलेट्स, हा असतो फॉर्म्युला जेव्हा ड्रॉपलेट्स असतात. सो आता त्यांच्यातला रेशो घ्यायचा आहे. 4πt ला 4πt गेले. r² अपॉन r² n म्हणजेच r² इंटू 1000 राईट. आता r² अपॉन r² कसं काढायचं, सिंपल रिलेशन आहे एक. r आणि स्मॉल आर मध्ये r इज n⁻⁴ इंटू स्मॉल आर. कॅपिटल R इज n किती आहे, n इज 1000 इंटू r. r इज इक्वल टू 1000 म्हणजे किती, 10 इंटू r. सो r बाय r किती येणार, r बाय r इज 10. सो r² किती येईल, r² इज 100. दोन्हीकडे स्क्वेअर केला. सो r² किती येणार, r² इज 100 अपॉन किती आहे 1000. 2 शून्याला 2 शून्य गेले, 1/10. दॅट इज ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन. द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन ग्लास आणि वॉटर. एक कॅपिलरी ट्यूब आहे, ही ग्लास आहे आणि हे आहे वॉटर. यांच्यातलं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन ग्लास अँड वॉटर दॅट इज थिटा इज 0 डिग्री. इट रायझेस इन अ कॅपिलरी अप टू 6 सेंटीमीटर. आता हाईट वाढवली अप टू, इट राइज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन ग्लास अँड वॉटर इज 0 डिग्री. इट रायझेस इन अ कॅपिलरी अप टू 6 सेंटीमीटर. ही हाईट किती आहे, हीच हाईट 6 सेंटीमीटर आहे. व्हेन इट्स सरफेस टेन्शन 70 डाइन पर सेंटीमीटर. सरफेस टेन्शन टी इज 70 डाइन पर सेंटीमीटर. डाइन मध्येच ठेवूया, कारण का आन्सर सीजीएस मध्ये दिले, सेंटीमीटर मध्ये दिले. सो ऍज इट इज ठेवू. अनदर लिक्विड, आता दुसरं लिक्विड आहे ऑफ सरफेस टेन्शन. आता हे दुसरं लिक्विड आहे, त्याचं सरफेस टेन्शन किती आहे 140 डाइन पर सेंटीमीटर. आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे थिटा किती आहे ह्याचा 60 डिग्री. अँड रिलेटिव्ह डेन्सिटी रो, relative density is 2. then will rise in the same capillary by. आता ह्याची हाईट किती होईल असं त्यांनी विचारलं. राईट. ह्याला आपण T1 म्हणूया, ह्याला आपण θ1 म्हणूया आणि ह्याला आपण हाईट h1 म्हणूया. h1 इज 6 सेंटीमीटर. ह्याला T2 म्हणूया, ह्याला θ2 म्हणूया, ह्याला ρ2 म्हणूया आणि ह्याला हाईट 1 म्हणूया. ह्याची डेन्सिटी किती येणार, डेन्सिटी इज 1 ग्रॅम पर cc. वॉटरची डेन्सिटी इज 1 म्हणजे ρ1 इज 1. राईट. आता हाईट काढायची, कशी काढणार, कॅपिलरी मध्ये एकच फॉर्म्युला, h इज 2t cos θ अपॉन r ρ g. राईट. सेकंड हाईट काढायचे, सो ती काय येणार, h2 काढायचा आहे, h2. सो रेशो घेऊया, h2 अपॉन h1. रिलेशन, सिंपल रिलेशन, h2 अपॉन h1 इज t1 by t2 into cos θ1 upon θ2 into ρ2 by ρ1. ρ2 by ρ1 कारण का इनवर्सचं रिलेशन. सो t1 by t2 काय येणार 70 अपॉन 140 इंटू cos θ1 cos 0 1 अपॉन cos 60. cos 60 काय असतो 1 अपॉन 2 इंटू ρ2 by ρ1. ρ2 काय आहे, ρ2 इज 2 अपॉन ρ1 इज 1. सो हा काय येणार 70 अपॉन 140 इंटू हा 2 वरती गेला 2 इंटू 2. सो 70 1 जा 70, 70 2 जा 140, 2 ला 2 गेला, हा काय आला 2. सो h2 अपॉन h1 इज 2. पण h1 किती आहे, हाईट 1 तर त्याने दिलंय, हाईट 2 विचारली आहे, हाईट 1 इज 6. h1 काय येणार, h1 इज 12. h1 इज 12 सेंटीमीटर. दॅट इज ऑप्शन नंबर बी. चुकीचा दिला आय थिंक.
H1 इज 12. एकदा परत एकदा चेक करतो. 70/140 cos theta 1 cos 0 1. सॉरी, आपले चुकले. इथं T2/T1 पाहिजे, राईट? कारण का आपण H2/H1 घेतलं होतं. सो H2/H1 चं रिलेशन काय येणार? T2/T1 cos theta 2/theta 1 आणि ρ1/ρ2. H2/H1 घेतले ना, सो H2 हा T2 ला डायरेक्ट प्रोपोर्शनल असेल. सो राईट, हे आपलं चुकलंय. हे इरेज करूया. ऍक्च्युअल आपला फॉर्म्युला चुकला. सो हे काय येणार? H2/H1 इज T2/T1, कारण H हा T ला डायरेक्ट प्रोपोर्शनल आहे ना. सो H2/H1 इज T2/T1 इंटू cos theta 2/theta 1 इंटू ρ1/ρ2 कारण का इनवर्स प्रोपोर्शनल. सो T2 काय आहे? T2 इज 140 अपॉन 70 इंटू cos theta 2 किती येणार? 1/2 अपॉन cos theta 1 म्हणजे 1 cos 0 1 इंटू ρ1 किती आहे? 2 अपॉन ρ2 किती आहे? ρ2 इज 1 2/1 2 ला 2 गेला 71 जा 70 72 जा 140. सो H2/H1 is 2. H2/H1 is 2. So H2 is, आणि काय चुकले का? तेच आन्सर येते. परत एकदा चेक करूया. सॉरी, इथं चुकले, कॅल्क्युलेशन चुकलं. आज मिस्टेक होत आहे तो. T2/T1 दॅट इज 140 अपॉन 70 cos theta 2 काय आहे? cos theta 2 इज 1/2 इंटू cos theta 1 cos 0 1 मधनं मल्टिप्लाय करा, सेमच राहणार, इंटू ρ1 किती आहे? 1 आहे 1/2 1 अपॉन ρ2 इज 2. सो हा काय येणार? 71 जा 70 72 जा 140. सो 2 ला हा 2 गेला. सो 1/2 इज H2/H1 किती आहे? हाईट 1 6 सेंटीमीटर. सो H2 काय येणार? H2 इज 3 सेंटीमीटर. दॅट इज ऑप्शन नंबर डी, नॉट बी. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. एक वॉटर ड्रॉप आहे of radius capital R, ड्रॉपचे radius capital R is split into n smaller drops. छोट्या ड्रॉप मध्ये डिवाइड केलं. n नंबर ऑफ छोट्या ड्रॉप मध्ये डिवाइड केला ऑफ रेडियस स्मॉल r, राईट? नंतर काय विचारले? इफ T is the surface tension of water, then calculate the work done in this process. सो कसं करणार? जेव्हा दोन्ही दिला असेल, जेव्हा क्वेश्चन मध्ये कॅपिटल आर पण दिला असेल आणि स्मॉल आर पण दिला असेल, तेव्हा एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो? 4π स्मॉल आर स्क्वेअर इंटू एन इंटू टी मायनस 4π कॅपिटल आर स्क्वेअर इंटू टी. हे फॉर्म्युला आहे. हे मी तुम्हाला फॉर्म्युला शीट मध्ये दिले आहेत. सो तुम्ही तो सेशन बघितला नसेल तर तुम्ही प्लीज तो सेशन पहिल्यांदा बघा आणि मग हे आन्सर सॉल्व्ह करायला. हा फॉर्म्युला का वापरला? कारण इथं दोन्ही रेडियस आहेत आणि आन्सर्स मध्ये पण दोन रेडियस दिले आहेत, कॅपिटल आर आणि स्मॉल आर. दोन रेडियस दिले आहेत, कॅपिटल आर आणि स्मॉल आर. सो हा फॉर्म्युला वापरला. यातून कॉमन काय येईल? 4πt ब्रॅकेट मध्ये काय येणार? आर स्क्वेअर एन मायनस आर स्क्वेअर, राईट? आता काय करायचं आहे? तुम्ही ऑप्शन जर बघितले तर प्रत्येक ऑप्शन मध्ये आर क्यूब ला कॉमन, आर ला बाहेर घेतले, आर ला ब्रॅकेटच्या बाहेर घेतले. सो आपल्याला पण आर ला ब्रॅकेटच्या बाहेर घ्यावं लागेल. पण ते कसं घेणार? त्यासाठी त्यांनी एन ला रिमूव्ह केले. यातून इथं कुठंच एन दिसत नाही. एन ला सगळीकडून रिमूव्ह केले, एन काढून टाकलाय. सो एन कसा काढला? त्यासाठी आर आणि छोटा आर आणि मोठ्या आर मध्ये रिलेशन आहे. काय रिलेशन आहे? आर इज n⁻⁴ इंटू स्मॉल आर.
राईट. आता दोन्हीकडे क्यूब केला, बोथ साईडला क्यूब केला, काय येणार? आर क्यूब इज एन, ह्याला क्यूब केला म्हणजे काय? 3 ने मल्टिप्लाय केलं, एन आर क्यूब. ह्याला क्यूब केल्यावर वरचा 3 आणि 1/3 कॅन्सल होईल, राईट. सो आर क्यूब बाय आर क्यूब काय येणार? एन. आर क्यूब बाय आर क्यूब इज एन. सिंपल. क्यूब केला, हे तुम्ही करून बघा. ह्याला क्यूब केल्यावर हा 1/3 निघून जाईल, 1 राहणार. सो सबस्टिट्यूट करूया यांची व्हॅल्यू. 4 पाय टी आर स्क्वेअर. एन किती आहे? आर क्यूब बाय छोटा आर क्यूब मायनस मोठा आर स्क्वेअर. सो ह्या आर स्क्वेअरला आर क्यूब गेला, काय राहिला? एक आर राहिला. सो काय येणार? 4 पाय टी ब्रॅकेट मध्ये आर क्यूब अपॉन आर मायनस आर स्क्वेअर, राईट. आता त्यांनी काय केलंय? आर क्यूबला कॉमन काढलं. सो आता इथं आपण आर क्यूबला कॉमन काढूया. 4 पाय टी आर क्यूबला जर कॉमन घेतलं तर इथं काय राहील? 1/r. आर क्यूबला कॉमन घ्यायचं म्हणजे काय? आर क्यूबनं डिवाइड करायचं. इथं आर क्यूब कॉमन घेतलं तर काय येणार? इथं आर क्यूबनं कॉमन घेतला, आर क्यूबनं कॉमन घेतला म्हणजे काय? आर क्यूबनं डिवाइड केलं. सो इथं काय राहील? 1/r. दॅट इज ऑप्शन नंबर डी. सो हे तुम्ही पाठ सुद्धा करू शकता. हा फॉर्म्युला म्हणून तुम्ही पाठ करू शकता. जर तुम्हाला परीक्षेमध्ये लक्षात आलं नाही तर तुम्ही डायरेक्ट आन्सर लिहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन. सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड 5 न्यूटन पर मीटर. इफ ए थिन फिल्म ऑफ एरिया, थिन फिल्म आहे, तिचा एरिया किती आहे? 0.02 मीटर स्क्वेअर, इज फॉर्म्ड ऑन लूप, देन सरफेस एनर्जी dw इज t इंटू dA. सरफेस टेन्शन किती आहे? 5 न्यूटन पर मीटर इंटू एरिया किती आहे? 0.02 मीटर स्क्वेअर. पण ह्या एरियाला काय करायला लागेल? आपल्याला 2 न मल्टिप्लाय करायला लागेल. कारण का? हा काय आहे? लूप आहे, एक लूप आहे, थिन फिल्म आहे, एक लूप बनतोय. हा लूप बनला म्हणजे काय? 2 सरफेसेस आले. सो 2 सरफेस आले म्हटल्यावर इफेक्टिव्ह एरिया काय येणार? इफेक्टिव्ह एरियाला आपल्याला 2 न मल्टिप्लाय करायला लागेल. सो हा काय येणार? 5 इंटू 2 इंटू 2 इंटू 10 रेज टू मायनस 2. या 0.02 ला 2 इंटू 10 रेज टू मायनस 2 लिहिलं. सो 5 टू जा 10, 10 टू जा 20, 20 इंटू 10 रेज टू मायनस 2. That is 2 into 10 raised to minus 1. Option number A. Simple question. Next question. Energy needed in breaking of drop of radius r into n drops of radii r. एका मोठ्या ड्रॉपला छोट्या छोट्या ड्रॉपलेट्स मध्ये कन्वर्ट केलं ऑफ रेडियस आर. मोठ्या ड्रॉपचा रेडियस आहे कॅपिटल आर, एन ड्रॉपलेट्स मध्ये कन्वर्ट केलं. सो त्यांच्यातली एनर्जी काय असेल? मगाशीच आपण बघितलं होतं, जेव्हा दोन्ही आर दिले असतील, जेव्हा दोन्ही आर दिले असतील तेव्हा फॉर्म्युला काय असतो? dw इज 4 पाय छोट्या आरचा स्क्वेअर इंटू एन इंटू टी मायनस 4 पाय मोठ्या आरचा स्क्वेअर इंटू टी. हा फॉर्म्युला मगाशीच सांगितलं होतं. सो 4 पाय टी ह्यातून कॉमन आलं, काय राहणार? आर स्क्वेअर एन मायनस आर स्क्वेअर, आर स्क्वेअर एन मायनस आर स्क्वेअर. दॅट इज ऑप्शन नंबर डी. सिंपल क्वेश्चन, फॉर्म्युला तर होता, राईट. नेक्स्ट क्वेश्चन. छोटे छोटे स्मॉल लिक्विड ड्रॉप्स ॲझ्युम स्पेरिकल शेप. छोटे छोटे लिक्विड ड्रॉप्सला आपण स्पेरिकल शेप मध्ये कसं बघतो? आपण त्याला स्पेरिकल शेप मध्ये कसं ॲझ्युम करतो? कारण का? लिक्विड टेन्स टू हॅव मिनिमम सरफेस एरिया. लिक्विडची टेंडन्सी काय असते? टू टेक मिनिमम सरफेस एरिया ड्यू टू सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शनचा फोर्स त्याला बॅलन्स करतो एकमेकांना. सो त्याचा शेप कसा बनतो? त्याचा शेप स्पेरिकल बनतो. सो लिक्विडची टेंडन्सी काय असते? टू टेक मिनिमम सरफेस एरिया, कमीत कमी सरफेस एरिया ठेवण्याचा प्रयत्न असतो लिक्विडचा. ड्यू टू कशामुळे त्याचा कमीत कमी सरफेस एरिया बनतो? सरफेस टेन्शनमुळे. दॅट इज ऑप्शन नंबर ए. सो हा थेरॉटिकल क्वेश्चन होता, हे तुम्हाला पाठ करावे लागेल, थेरी क्लिअर असावी लागेल. नेक्स्ट क्वेश्चन. ऑन मिक्सिंग हाय सोल्युबल इम्प्युरिटी, सोल्युबल इम्प्युरिटी इन वॉटर, सरफेस टेन्शन अँड अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय रिलेशन असेल? काय होणार? सोल्युबल इम्प्युरिटी, सरफेस टेन्शनचं रिलेशन कशा सोल्युबिलिटी बरोबर काय असतं? डायरेक्टली प्रोपोर्शनल सोल्युबिलिटी, राईट. सो सोल्युबल इम्प्युरिटी ऍड केली. इम्प्युरिटी कशी आहे? सोल्युबल आहे. सो सरफेस टेन्शन काय होईल? इन्क्रीज होईल, सरफेस टेन्शन इन्क्रीज होईल. आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय होईल? सरफेस टेन्शन आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मध्ये रिलेशन काय असतं? इनव्हर्सली प्रोपोर्शनल. सरफेस टेन्शन इज
इनवर्सली प्रोपोर्शनल टू 1/cos थीटा. कारण का h इज 2t cos थीटा बाय r rho g. सो सरफेस टेन्शनचं थीटा cos थीटावर रिलेशन काय येणार? इनवर्सली प्रोपोर्शनल. सो जेव्हा सरफेस टेन्शन वाढेल, आता सरफेस टेन्शन वाढलं, सोल्युबिलिटी इम्प्युरिटी ऍड केल्यामुळं सरफेस टेन्शन वाढलं. सो सरफेस टेन्शन जेव्हा वाढेल तेव्हा कॉस थीटा काय होणार? कॉस थीटा कमी होणार. राईट, कॉस थीटा कमी होणार, इनवर्सली प्रोपोर्शनल आहे. आणि कॉस थीटा कधी कमी होणार? कॉस थीटा कधी कमी होणार? जेव्हा अँगल वाढेल. जेव्हा अँगल वाढेल. आता तुम्ही म्हणाल कसं काय? थीटा थीटा जेव्हा 0 डिग्री असतो तेव्हा कॉस थीटा किती असतो? 1. थीटा जेव्हा 30 डिग्री असतो तेव्हा कॉस थीटा किती असतो? 0.5. थीटा जेव्हा 60 डिग्री असतो, थीटा जेव्हा 60 डिग्री असतो तेव्हा कॉस थीटा किती येणार? √3/2. √3/2 म्हणजेच किती येणार? सॉरी, इथं √3/2 येणार म्हणजेच 0.6, 0.8. आणि इथं काय येणार? 1/2 म्हणजेच 0.5. जेव्हा थीटा 90 डिग्री असतो तेव्हा कॉस थीटा काय येणार? कॉस थीटा इज 0. कॉस थीटा इज 0. म्हणजे जसा थीटा वाढत जाईल तसा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट सॉरी जसा थीटा वाढत जाईल तसा कॉस थीटा काय होतोय? कॉस थीटा कमी कमी होत जातो. जसा थीटा वाढत जातोय म्हणजे 0चा 30 झाला, 30चा 60 झाला, तसा तसा कॉस थीटा काय होतोय? कमी होतोय. 1चा 0.8 झाला, 0.8चा 0.5 झाला. सो आता इथं काय झालंय? थीटा कमी झालाय. कॉस थीटा कमी झालाय. इथं कॉस थीटा कमी झालाय. सो कॉस थीटा कमी कमी कधी होत जातो? जेव्हा थीटाची व्हॅल्यू वाढत जाते. थीटाची व्हॅल्यू वाढत जाते म्हणजे काय वाढत जातं? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. अँगल ऑफ कॉन्टॅक्टलाच आपण काय म्हणतो? थीटा. म्हणजे जेव्हा थीटा 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 वाढत वाढत जातो तेव्हा कॉस थीटा हा कमी कमी होत जातो. म्हणजेच थीटा हा वाढत जाणार आहे. म्हणजेच दोन्ही इन्क्रीज होणार. सरफेस टेन्शन वाढलं म्हणजेच अँगल ऑफ कॉन्टॅक्ट पण वाढणार आहे. राईट, म्हणजे सरफेस टेन्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू थीटा बट इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू कॉस थीटा. राईट, हे रिलेशन आहे, तुम्ही लक्षात ठेवू शकता. सरफेस टेन्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू थीटा. नेक्स्ट क्वेश्चन. लेट R1 आणि R2 बी द रेडियस ऑफ दोन मर्क्युरी ड्रॉप्स. दोन मर्क्युरी ड्रॉप आहेत, एकाचे रेडियस आहे R1, एकाचे रेडियस आहे R2. ओके. A big mercury drop is formed from them under isothermal condition, then radius of resultant drop is. आता त्यांनी काय केलं? या दोन ड्रॉप पासून एक मोठा ड्रॉप बनवला. त्याची रेडियस बिगर ड्रॉप, त्याची रेडियस आपण R म्हणूया. मोठा ड्रॉप तयार केला तर त्याची रिझल्टंट रेडियस कशी आहे? काय येणार ती रेडियस? सो हे कसं काढणार? ह्या केसमध्ये काय राहणार? दोन छोट्या छोट्या ड्रॉप पासून एक मोठा ड्रॉप केलाय म्हणजे व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहिले. दोन ड्रॉप एकत्र केले की एक मोठा ड्रॉप बनतो. राईट, सो व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहिले. व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट इन बोथ केस. सो व्हॉल्यूम व्हॉल्यूम काय येणार ह्या केसमध्ये? 4/3 पाय R1³ स्पिअरच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय असतो? 4/3 पाय R³. सो R1चा काय येणार? 4/3 पाय R1³ प्लस 4/3 पाय R2³ इज इक्वल टू व्हॉल्यूम मोठ्या ड्रॉपचा काय येणार? व्हॉल्यूम 4/3 पाय मोठ्या ड्रॉपचा रेडियसचा क्यूब. सो ह्यातून 4/3 पाय कॉमन घेतलं तर कॅन्सल होईल. 4/3 पाय 4/3 पाय 4/3 पाय कॉमन घेतलं आणि कॅन्सल केलं. सो काय राहिलं? R1³ प्लस R2³ इज R³. सो R काय येणार? R1³ प्लस R2³ रेज टू 1/3. क्यूब रूट घेतली दोन बाजू. ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन. दोन ड्रॉपलेट्स ऑफ इक्वल रेडियस. टू ड्रॉपलेट्स ऑफ इक्वल रेडियस, त्याला आपण आर म्हणूया. फॉलिंग थ्रू एअर विथ स्टेडी व्हेलॉसिटी ऑफ 5 सेंटीमीटर पर सेकंड. खाली पडत आहेत विथ व्हेलॉसिटी 5 सेंटीमीटर पर सेकंड. इफ टू ड्रॉपलेट्स आर कोइलिज्ड, दोन ड्रॉपलेट्स आता एकत्र आले, आता त्यांचा रेडियस काय होईल? कॅपिटल आर. देन कॅल्क्युलेट टर्मिनल व्हेलॉसिटी. टर्मिनल व्हेलॉसिटी ही आहे टर्मिनल व्हेलॉसिटी 1, टर्मिनल व्हेलॉसिटी 2 काय येईल असं त्यांनी विचारलंय. सो सिंपल, टर्मिनल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो? 2/9
जी आर स्क्वेअर बाय eta डेन्सिटी ऑफ सॉलिड मायनस डेन्सिटी ऑफ लिक्विड. हा फॉर्म्युला आहे टर्मिनल वेलोसिटीचा. राईट. सो आता ह्यामध्ये कॉन्स्टंट काय राहिले, 2/9 कॉन्स्टंट आहे, दोन्हीचा इटा कॉन्स्टंट आहे कारण मटेरियल कॉन्स्टंट आहे, वॉटरच आहे दोन्हीकडे, इटा कॉन्स्टंट आहे, डेन्सिटी पण कॉन्स्टंट आहे कारण का दोन ड्रॉपलेट्स आहे वॉटरचे, डेन्सिटी दोन्हीची सारखीच असणार, सो डेन्सिटी पण सेम, जी पण सेम आहे. सो व्हेलॉसिटी कशावर प्रोपोर्शनल असणार, रेडियसच्या स्क्वेअरला प्रोपोर्शनल असेल, रेडियसच्या स्क्वेअरला प्रोपोर्शनल असेल. सो काय येणार, v1 अपॉन v2 is r1 square upon r2 square. इनिशियल वेलोसिटी किती आहे, 5. वेलोसिटी 2 आपल्याला काढायची. पहिली वेलोसिटी किती आहे, स्मॉल आर. आता आपल्याला ह्या आर आणि मोठ्या आर मध्ये रिलेशन काढावं लागेल. कसं काढणार, रिलेशन आहे आर इज एन रेस टू 1/3 इंटू आर. राईट. म्हणजेच आर इज एन, एन म्हणजे काय, नंबर ऑफ ड्रॉपलेट्स. किती ड्रॉपलेट्स आहेत, 2 ड्रॉपलेट्स, 2 रेस टू 1/3 इंटू स्मॉल आर. राईट. सो कॅपिटल हा काय मिळाला आपल्याला, कॅपिटल आर. सो आर अपॉन आर इज इक्वल टू 2 रेस टू 1/3. आता आपण काय करूया, याचा स्क्वेअर करूया, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. आर स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर काय येणार, 2 रेस टू 2/3. राईट. सो R1 रेडियस 1 काय आहे, छोटा आरचा स्क्वेअर आपण मोठ्या आरचा स्क्वेअर. सो आर स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर काय येणार, आर स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इज छोटा आर स्क्वेअर अपॉन मोठा आर स्क्वेअर काय येणार, 1 अपॉन 2 रेस टू 2/3. मोठा आर स्क्वेअर अपॉन छोटा आर स्क्वेअर काय होता, 2 रेस टू 2/3. सो छोटा आर स्क्वेअर अपॉन मोठा आर स्क्वेअर काय येणार, 1 अपॉन 2 रेस टू 2/3 इज काय 5 अपॉन v2. सो v2 काय येणार, 2 रेस टू 2/3 इंटू 5. म्हणजेच 2 रेस टू 2/3 म्हणजे काय, स्क्वेअर केला, 4 रेस टू 1/3 इंटू 5 इंटू 4 रेस टू 1/3. दॅट इज ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन. Terminal velocity v of small sphere falling under gravity in a viscous liquid is related to its radius as. Simple formula, velocity is 2/9 g r square upon eta density of solid minus density of liquid. एकच फॉर्म्युला टर्मिनल वेलोसिटी. सो वेलोसिटी कशाला प्रोपोर्शनल आहे, रेडियसच्या स्क्वेअरला प्रोपोर्शनल आहे. ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन. Two different liquids are flowing in a tube of equal radius. दोन ट्यूब आहेत, त्यांचा रेडियस इक्वल आहे. रेशो ऑफ कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी म्हणजे eta1 अपॉन eta2 इज 52/49 and ratio of their densities ρ1 by ρ2 is 13/1. Then ratio of their critical velocities, vc1 upon vc2 काय येणार, क्रिटिकल वेलोसिटीचा फॉर्म्युला काय असतो, आर इटा बाय रो डी. आर इटा बाय रो डी. आर तर कॉन्स्टंट असतो, रेनॉल्ड्स नंबर कॉन्स्टंट असतो. सो रिलेशन काय येणार, v1 अपॉन v2 क्रिटिकल वेलोसिटी 1 अपॉन क्रिटिकल वेलोसिटी 2 इज eta1 अपॉन eta2 इज ρ2 बाय ρ1 इज d2 बाय d1. सो v1 बाय v2 काय येणार, n1 अपॉन n2 काय आहे, 52/49 इंटू ρ2 बाय ρ1 काय येणार, 1/13 इंटू d2 बाय d1 काय येणार, डायमीटरचा रेशो 1 येणार कारण का रेडियस कॉन्स्टंट आहे दोन्हीची. रेडियस कॉन्स्टंट आहे म्हणजे डायमीटर कॉन्स्टंट. रेशो काय आला 1. सो 13 1 जा 13, 13 4 जा 52. सो रेशो काय आला 4/49. दॅट इज ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन. विस्कोसिटी इज मोस्टली रिलेटेड टू फ्रिक्शन. विस्कोसिटी म्हणजे काय असतं, लिक्विड मधलं फ्रिक्शन. सो विस्कोसिटी कशाशी रिलेटेड आहे, फ्रिक्शनशी रिलेटेड आहे. ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन. वॉटर इज फ्लोइंग थ्रू ट्यूब ऑफ डायमीटर 1 सेंटीमीटर म्हणजे रेडियस किती येणार, 1/2 सेंटीमीटर म्हणजे 1/2 इंटू 10⁻⁻² मीटर. इटा किती दिलाय, 10⁻³ डेन्सिटी किती दिली आहे, 1000 10⁻³ देन नेचर ऑफ फ्लो विल बी. नेचर ऑफ फ्लो कसा काढणार, त्यासाठी आपल्याला काय काढावं लागेल, क्रिटिकल वेलोसिटी.
इज आर इटा बाय रो डी. आता आपण नेचर ऑफ फ्लो कसा ठरवतो हे पहिला बघूया. नेचर ऑफ फ्लो कशावर डिपेंड असतो? रेनॉल्ड्स नंबर वरती डिपेंड असतो. रेनॉल्ड्स नंबर हा 2000 पेक्षा कमी असेल, रेनॉल्ड्स नंबर हा 2000 पेक्षा कमी असेल तर नेचर ऑफ फ्लो इज स्ट्रीमलाईन. नेचर ऑफ फ्लो इज स्ट्रीमलाईन. आणि 2000 पेक्षा जास्त असेल तर टर्ब्युलंट. 2000 पेक्षा जास्त असेल तर टर्ब्युलंट. सो पाय आर काढून घेऊया. आर कसा येणार? व्ही रो डी बाय इटा. वेलॉसिटी किती आहे? 8 सेंटीमीटर पर सेकंड. 8 सेंटीमीटर पर सेकंड म्हणजे 8 इंटू 10⁻²² मीटर पर सेकंड इंटू डेन्सिटी किती आहे? 10⁻³ इंटू डायमीटरच लागणार होता. डायमीटर 1 सेंटीमीटर म्हणजे 10⁻² मीटर. 10⁻². अपॉन इटा किती आहे? 10⁻³ सो हे काय होणार? 8 इंटू 10⁻⁴ इंटू 10⁻³ इंटू 10⁻³ या 10⁻³ ला वरती नेला. सो हे काय येणार? 8 इंटू 10⁻³ इंटू 10⁻³ इज 10⁻⁶. 10⁻⁶ इंटू 10⁻⁻⁴ दॅट इज 10⁻². सो हा काय आला? 800. 800 काय आहे? 2000 पेक्षा कमी आहे. सो नेचर ऑफ फ्लो कोणता आला? नेचर ऑफ फ्लो इज स्ट्रीमलाईन. दॅट इज ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन. A vertical glass tube is filled with glycerin. Glycerin ने filled केले. Glycerin ने filled केले. If a small copper ball of mass m, हे काय आहे? Glycerin. यात small copper ball of mass m is dropped in glycerin, it falls with critical velocity v. What is terminal velocity of copper ball of 27 m? आता मास 27 m केलं. आता मास 27 m केलं तर तेव्हा त्याचे क्रिटिकल वेलॉसिटी किती होईल असं त्याने विचारले. सॉरी, टर्मिनल वेलोसिटी ऑफ कॉपर बॉल किती होईल असं त्याने विचारले. सो बेसिकली टर्मिनल वेलोसिटीचा फॉर्म्युला काय असतो? 2/9 GR² अपॉन इटा डेन्सिटी ऑफ सॉलिड आणि डेन्सिटी ऑफ लिक्विड. राईट. आता टर्मिनल वेलोसिटी कशावर डिपेंड असते? रेडियसवर. कारण का? बाकीचं तर कॉन्स्टंट आहे. इटा कॉन्स्टंट आहे दोन्हीचा. जी कॉन्स्टंट आहे. 2/9 कॉन्स्टंट आहे. डेन्सिटी तर कॉन्स्टंट आहे. राईट. सो व्हेलॉसिटी कशावर डिपेंडंट आहे? रेडियसच्या स्क्वेअर वरती डिपेंडंट आहे. पण आपल्याला रिलेशन कशामध्ये दिलंय? इथं मास m आहे आणि इथं मास आहे 27 m. मास मधलं रिलेशन दिले. सो आपल्याला मास मधलं रेडियस मधलं माहिती आहे. सो कसं काढणार आहे? तर त्यासाठी आपल्याला मास आणि रेडियस मधलं रिलेशन काढावं लागेल. सो हे कसं काढणार? डेन्सिटी इज मास अपॉन व्हॉल्यूम. सो मास इज डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. सो मास इज डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम काय येणार? कॉपर बॉल आहे 4/3 पाय r³. सो मास कशाला प्रोपोर्शनल आहे? मास इज प्रोपोर्शनल टू r³. म्हणजेच रेडियस कशाला प्रोपोर्शनल आहे? रेडियस इज m⁻⁴ ला प्रोपोर्शनल आहे. क्यूब रूट घेतलं दोन्हीकडे. रेडियस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m⁻⁴. राईट. सो हे काय येणार आता? कसं करायचं? वेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r². हे आपल्याला दोन रिलेशन मिळाले आणि रेडियस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m⁻⁴. म्हणजेच velocity 1 upon velocity 2 is r1 upon r2 ब्रॅकेट स्क्वेअर. राईट. हे आपल्याला मिळेल रिलेशन. कारण का? डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे रेडियसला. पुढं काय? व्हेलॉसिटी 1 अपॉन व्हेलॉसिटी 2 आपल्याला कशामध्ये पाहिजे? पण मास मध्ये रिलेशन पाहिजे. स्वतः ह्या रिलेशन कडे येऊया. कसं येणार? या रिलेशन नुसार r1 अपॉन r2 इज m1 अपॉन m2 रेज टू 1/3 ह्या रिलेशन नुसार. सो r1 अपॉन r2 कशाला इक्वल आहे? m1 अपॉन m2 रेज टू 1/3. m1 अपॉन m2 रेज टू 1/3 हे काय आलं? r1 अपॉन r2 आणि r1 अपॉन r2 चा काय आहे? स्क्वेअर आहे. म्हणजे ह्या पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो हे काय येईल? व्हेलॉसिटी 1 अपॉन व्हेलॉसिटी 2 इज m1 अपॉन m2 रेज टू 2/3.
सो व्हेलॉसिटी 1 किती दिली आहे त्यांनी? व्हेलॉसिटी 1 इज व्ही. व्हेलॉसिटी 2 आपल्याला काढायची आहे जेव्हा मास 27 एम केलं जाईल. M1 किती आहे? मास एम आहे पहिलं मास. M2 किती आहे? 27 एम. एम ला एम गेला, रेस टू काय आहे? 2/3. सो पुढं काय होणार? V by V2 is 1/27 रेस टू 2/3. राईट. आता आपण काय करूया? V by V2 1/27 रेस टू 2/3 आहे. पहिला 1/27 रेस टू 1/3 करूया. 1/3 काढल्यावर काय येणार? 1/3 क्यूब रूट घेतला इकडच्या बाजूला 1/3 न पहिल्यांदा केलं. 2/3 म्हणजे काय? 2 into 1/3. 2/3 म्हणजे काय? 2 into 1/3. सो पहिल्यांदा क्यूब रूट घेतला. क्यूब रूट घेतल्यावर काय येणार? 1/3 आणि राहिला काय वर? आता स्क्वेअर राहिला. सो V by V2 काय येणार? 1/9. सो व्हेलॉसिटी 2 काय आली? 9v. दॅट इज ऑप्शन नंबर ए. राईट. सो हा थोडा कॉम्प्लिकेटेड होता क्वेश्चन. रिलेशन एकदा नीट चेक करा किंवा रिलेशन तुम्ही पार्ट सुद्धा करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन. Due to capillary action, a liquid will rise in a tube if the angle of contact is. Due to capillary action, liquid will rise in a tube. कॅपिलरी मध्ये फॉर्म्युला काय आहे? एकच फॉर्म्युला 2t cos theta अपॉन r रूट g. आता हाईट वाढली, लिक्विड विल राईज इन अ ट्यूब. हाईट वाढली तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असेल असं त्यांनी विचारलं. सो हाईट जेव्हा वाढेल तेव्हा कॉस थिटा वाढेल. राईट. आणि कॉस थिटाची व्हॅल्यू कधीपर्यंत वाढत असते? जेव्हा थिटा हा लहान असतो. लहान म्हणजे कसा? कमी कमी होत जातो. म्हणजे 90 पेक्षा तो कमी कमी होत जाईल तेव्हा कॉस थिटा वाढेल आणि कॉस थिटा वाढला तर हाईट वाढेल. सो हाईट ह्या केसमध्ये हाईट वाढली. क्वेश्चन मध्ये दिले हाईट वाढली. सो हाईट वाढली म्हणजे कॉस थिटा वाढला. आणि कॉस थिटा कधी वाढेल? जेव्हा अँगल हा कमी कमी होत जाईल. कशापेक्षा कमी कमी? 90 पेक्षा कमी कमी. कारण का? 90 पासून तुम्ही कमी कमी होत गेला तर कॉस थिटा वाढत जातो. मगाशीच आपण बघितलं जसा थिटा वाढतो तसा कॉस थिटा कमी होतो. सो जेव्हा कॉस थिटा वाढेल तेव्हा थिटा कमी होईल. राईट. सो थिटा जेव्हा ऍक्यूट असेल तेव्हा कॉस थिटा वाढत वाढत जाईल आणि हाईट वाढेल. राईट. नेक्स्ट क्वेश्चन. दोन रेनड्रॉप falling through air having radius in the ratio 1:2. R1 upon R2 is 1/2. They will have terminal velocity in the ratio. सिम्पल. टर्मिनल वेलोसिटी आणि रेडियस मध्ये काय रिलेशन आहे? आर स्क्वेअर. मगाशीच आपण बघितलं फॉर्म्युला पार्ट आहे. V1/V2 काय येणार? R1/R2 चा स्क्वेअर म्हणजेच 1/4. दॅट इज ऑप्शन नंबर सी. सिम्पल, एकदम सिम्पल. नेक्स्ट क्वेश्चन. दोन स्मॉल ड्रॉप्स ऑफ मर्क्युरी each of radius r coalesce to form large single drop. ह्याला आपण स्मॉल म्हणूया. मोठे झाले आणि एक मोठा ड्रॉप म्हणूया. छोटे ड्रॉपलेट्स एकत्र येऊन एक मोठा ड्रॉप बनला. लार्ज सिंगल ड्रॉप. द रेशो ऑफ टोटल सर्फेस एनर्जी बिफोर अँड आफ्टर चेंज. बघितलंय आपण आतापर्यंत. सरफेस एनर्जी ऑफ ड्रॉपलेट अपॉन सरफेस एनर्जी ऑफ ड्रॉप. रेशो त्यांनी विचारलं. काय येणार? काय फॉर्म्युला असतो? टी इंटू डी आहे. म्हणजे काय? 4π छोटा आर स्क्वेअर इंटू एन अपॉन टी इंटू 4π मोठा आर स्क्वेअर. मगापासून करत होते पाठ झाले आता. T4π गेले. आर स्क्वेअर एन अपॉन आर स्क्वेअर. एन किती आहे? एन आहे 2. दोन ड्रॉपलेट्स आहेत छोटे छोटे. 2 स्मॉल ड्रॉप्स. सो 2 इंटू आर स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. आर आणि आर मध्ये रिलेशन काय आहे? r is n raised to 1/3 into छोटा r. So r upon r is n raised to 1/3. So r square by छोटा r square is दोन्हीकडे स्क्वेअर केला n raised to 2/3. सिंपल. सो छोटा r स्क्वेअर अपॉन मोठा r स्क्वेअर काय येणार? 1 upon n raised to 2/3. रेसिप्रोकल. सो छोटा r स्क्वेअर अपॉन मोठा r स्क्वेअर काय आहे? 1 upon n raised to 2/3 आणि वरचा 2 ॲज इट इज. n ची व्हॅल्यू किती आहे? n ची व्हॅल्यू इज 2 raised to 2/3. सो आन्सर काय येणार? 2 raised to 1 minus 2 raised to 2/3. इंडायसेसचे रूल्स.
राईट. ए रेस टू एम अपॉन बी रेस टू एम इज ए रेस टू एम मायनस एन. सो हे काय येणार 2 रेस टू 3 मायनस टू 1 अपॉन 3, राईट. 2 रेस टू 1 अपॉन 3 इज टू 1. अपॉन मध्ये काय आलं, अपॉन मध्ये 1 आलं, काहीच नाही आलं म्हणजे 1 आलं. दॅट इज ऑप्शन नंबर बी. सिम्पल क्वेश्चन, बऱ्याचदा केला. नेक्स्ट क्वेश्चन, राईट. संपलेच क्वेश्चन. सो हा लास्ट सेशन होता, हा लास्ट क्वेश्चन होता ऑफ द टॉपिक. हा लास्ट क्वेश्चन होता ऑफ द टॉपिक मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. सो हे 30 क्वेश्चन आतापर्यंत आपण बघितले मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्सचे. सो हे क्वेश्चन पहिल्यांदा तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह करा आणि जे चुकतील किंवा जे येणार नाही ते तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये येऊन बघू शकता. सो पुढचा सेशन लवकरच अपलोड होईल. आता हा सेशन मी ते एंड करतोय. सो जर तुम्हाला हा सेशन आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत शेअर करा. आता परीक्षा जवळ येते, सो मी रेग्युलर व्हिडिओ अपलोड करत राहीन आणि तुम्ही पण व्हिडिओ पाहत राहा. सो आता हा सेशन मी एंड करतोय. लेट्स मीट इन द नेक्स्ट सेशन.